सामना क्रमांक दुसरा असेल ब गटातील. एका बाजूला टीम यंग स्टार कुसगाव त्यांच्या विरुद्ध रमिजा 11 करंजकोल संघ. पंचांच्या भूमिकेत मेन पंच कादिर सर, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत मुसद्दीक आहेत. असे हे तुडील अप्पर तुडीलचे पंच आज आमच्या पंचांसाठी मदतीला आले, त्यांचा देखील खूप सारा धन्यवाद. यंग स्टार कुसगावचे सर्व खेळाडू आपण डगआउट मध्ये बसायचं आहे. डगआउट मध्ये या. सरफराज अजमल डगआउट मधून सर्वांना पाठवायचं आहे. स्ट्राइक एंडला सलमान काजी, नॉन स्ट्राइक एंडला हारिस पठाण अशी आघाडीची जोडी. गोलिंग ट्रॅकवर गोलंदाज ऋषी. पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा. ब गटातील सामना क्रमांक दुसरा. एका बाजूला रमिजा 11 करंजकोल संघ टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी आपण यंग स्टार कुसगाव संघ पाहताय. स्ट्राइक एंडला सलमान काजी, जो जाईल तिथे मारेल बाजी, त्याचं नाव आहे सलमान काजी. स्ट्राइक एंडला आपण पाहताय. नॉन स्ट्राइक एंडला हरीश पठाण. गोल ट्रॅकवर गोलंदाज ऋषी दाखल होत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि आज आपल्या टीम साठी ते मैदानाच्या आत उठत आलेत. पहिलाच बॉल, ओहो पहिला चेंडू अगदी चांगला राहिलाय, खोल टाकला होता आणि त्या पलीकडे बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट बॉल. डॉट बॉलने मॅचला सुरुवात झाली आहे. 3 षटकांचा सामना आणि सामना क्रमांक दुसरा. हो यावेळी ड्राइव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे आलाय. सलमान काजी यांच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. काही जबरदस्त फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला. सलमान काजी अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ऋषी यांचा होता, परंतु त्याला अगदीच ढकलून दिला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 4 धावांकरता 4 धावेने धाव फलक देखील ओपनिंग होत आहे. धाव फलकावरती धावा 4 या देखील जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं ऋषी आपण पाहताय. पुढचा बॉल यावेळेला सलमान काजी स्वीप केला. वा 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 खतरनाक आज केला सलमान काजी यांच्या बॅट मधून नामदार चषकांचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. काय जबरदस्त फटका आपण पाहताय. सलमान काजी जीतीचे बाहुबली म्हणून संबोधलं जातं. सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये फुल टू डोर वसूल केलाय. आज केला बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. 6 धावा. वाकडे तुकडे बाबलीला हिरवा बाळा दूर षटकार मारेगा, झुकेगा नहीं साला. सलमान काजी ऑन फायर. ब्रँडेड षटकार. 6 धावा. काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. सलमान काजी स्टार्टअप करून दिला आपल्या टीम साठी. जबरदस्त बॅटिंग. लगातारचे 2 षटकार, त्यानंतर पहिला चौकार, त्यामध्ये धावा झाल्या 16. आक्रमण केलं गेलं. आक्रमण होताना पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हो यावेळेस अगदीच बाहेर ठेवण्याचा प्रयत्न कादिर सर यांनी पंचांनी दंडित केला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि ही एक धाव असेल. एक धाव आणि चप्पलला वाईटच आहे वाटतं. सर व्हाईट बॉल ना, व्हाईट बॉल आणि एक धाव. धाव संख्या 17 या कडेवरती जाऊन पोहोचली आहे. 17 धावा. लाजवाब कॅच. विकेटचं पहिलं पतंग. विकेट क्रमांक पहिला सलमान काजी मैदानाच्या बाहेर. पहिला आदरा बसलाय टीम यंग स्टार कुसगाव संघाला. परंतु जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त फटके अगदीच पाहाव्यास मिळाले आपल्याला सलमान काजी यांच्या बॅट मधून. ज्या प्रकारची बॅटिंग झाली, मोठा फटका, अगदी षटकार देखील 2 पाहायला मिळाले. डीप
मिड विकेट मध्ये देखील षटकार चांगला पाहायला मिळाला. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चौकार पाहायला मिळाला. एक जबरदस्त बॅटिंग. धाव संख्या 17 झाली आहे. षटक क्रमांक पहिला सुरू असताना सलमान काजी एक जबरदस्त इनिंग. टाळ्यांचा कडकड देखील होतोय. आपण स्वतःला सिद्ध केलं तर लोक आपल्याला प्रसिद्ध करतील आणि हेच करत असताना सलमान काजी. न्यू बॅटर अजमल पठाण दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अजमल पठाण यांच्याकडे देखील क्षमता आहे. मोठे फटके खेळण्याची ताकद देखील आहे अजमल पठाण. पुढचा बॉल. हो या वेळेस चांगला ड्राइव्ह केला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. तिथे फिल्डर्स आहेत फिल्डिंग करणार. तत्पूर्वी एक धाव आणखीन ऍड होते. एक धाव जोडली जाते. धाव संख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. तिथे षटक क्रमांक 1 संपतंय. एक षटकानंतर आपण टीम यंग स्टार कुसगाव संघाच्या धावांचा विचार केला तर तिथे एक फलंदाज बाद. धाव संख्या 18 पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र बघता बघता सुरू झालंय आणि ब गटातील सामना क्रमांक 2 आपण पाहत आहे. त्यानंतर सामना क्रमांक 3 माटवण संघ दाखल झालाय. त्यांच्या विरुद्ध देखील मॅच पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 करता मार्चचे कृष्णा सातपुते म्हणून संबोधलं जात अर्थात राहुल कांबळे दाखल होत आहेत. या वर्षी नक्कीच आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून देखील चांगला कारनामा राहिलाय. अगदीच आपल्या या महाड तालुक्यात त्याची चर्चा सातत्याने होत असते. असे खेळाडू आपण पाहताय परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका आपल्या टीम साठी सातत्याने करत असतात ते राहुल कांबळे. मॅन फॉर्म करंज कोल गोली ट्रॅकवर गोलंदाज. पहिला बॉल असेल या ओव्हरचा. पहिला चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला फटका खेळलेत अजमल पठाण. एक धाव. एका धावेवर थांबावं लागेल. एका धावेने धाव फलक देखील पुढे जाईल. धाव संख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 19 धावा आपण पाहताय. तिथे 3 षटकांचा सामना आणि 3 षटकामध्ये पाहायचा आहे बॅटिंग करत असताना टीम यंग स्टार कुसगाव संघ किती धावांवरती मजल मारेल हे देखील पाहिलं जाईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होता स्ट्राइक एंडला हरीश पठाण. हरीश अगदी समोरच्या दिशेने अगदी सीमारेषा पलीकडे हरीश पठाण यांच्या बॅट मधून खणखणी षटकार 6 धावा. काय जबरदस्त बॅटिंग. कोंडिवकर साहेब यांच्याकडून बक्षीस आले. हरीश पठाण यांना 50 रुपयाचा कॅश प्राइज असेल षटकारासाठी. काय जबरदस्त बॅटिंग राहिले. जे बॅटर्स येत आहेत ते बॅटर्स अगदीच चेंज ऑफ फेस गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदीच कमी गतीचा चेंडू आणि त्याला ढकलून दिला. आपण पाहता अगदीच पॉइंट रिझन मध्ये एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण होते. 2 धावा आणखीन जोडल्या जातील. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्येचा विचार केला. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 धावा आपण पाहताय. जय गणेश स्पोर्टच्या माध्यमातून ही युट्यूबची लाईव्ह स्पर्धा आमचे मित्र मयुरेश यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यावेळेस विजयाचा प्रयत्न केला गेला. अगदीच आपण पाहताय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका. एक धाव. थोडासा बाराचा वेग आणि तिथे थोडीशी मिस फिल्डिंग. यस नो यस नो आणि इथे पाहायचंय पंचांचा इशारा. बॅटर सेफ आहेत आणि या 2 धावा आणखीन 2 धावा जोडल्या जातील. धाव संख्या जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. एक जबरदस्त सामना हाय व्होल्टेज सामना आपण पाहताय. एका बाजूला टीम मीजा 11 करंजगो संघ. हो यावेळेस गतीमध्ये कमी गतीने चेंडू फेकला होता. हरीश पठाण यांना मोठा फटका खेळायचा होता ऑन साइडला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. हा देखील इथे डॉट बॉल येतोय. एकंदरीत ही स्पर्धा नामदार चषक आजचा पहिला दिवस आणि हा सामना क्रमांक 2 पाहत आहे ब गटातील. यावेळेस अगदी ढकलून दिलाय ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव. दुसऱ्या धावेसाठी थांबतायत. पाहिलं तर हरीश थोडेसे धावण्यामध्ये कमी आहेत आणि एक धाव मात्र जोडली जाते आहे. धाव संख्या 1 ने वाढेल. धाव संख्येचा विचार केला. धाव संख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर यंग स्टार कुसगाव संघाच्या धावा झाले. तिथे एक फलंदाज बाद. धाव संख्या 30 पाहायला मिळते.
षटक क्रमांक 3 आणि अंतिम षटक गोल्डन ट्रॅकवर गोलंदाज अक्षय दाखल होत आहेत. मॅन फॉर्म करंजकोल यांना देखील आपण पाहताय गोल्डन ट्रॅकवर सज्ज होत आहेत. अक्षय आले, स्ट्राईक एंडला रिस पठाण, नॉन स्ट्राईक एंडला अजमल पठाण, अशी ही जोडी आपण पाहताय. जिथे सलमान खानची यांची अफलातून फलंदाजी, हवाई हल्ला, हवाई फटके पाहायला मिळाले. एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. पुढचा बॉल, हो यावेळेला जबरदस्त चेंडू, अगदी जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाउन्सर पाहायला मिळाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय चेंडू. डॉट बॉलची सांगता होती. अंतिम षटक आणि स्लॉक षटक आपण पाहता अक्षय यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आलाय. पुढचा बॉल कमी गतीने फेकला, अगदी लोअर फुल टॉस त्याला ढकलून दिलाय ऑन साइडला. सेफ चेंडूवरती येतात फिल्डर्स, पाव्यास मिळतात, फिल्डिंग करणार. तत्पूर्वी एकदा आणखीन जोडली जाते. बघता बघता धाव संख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. तिथे 2 षटकामध्ये 30 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये विचार केला तर 12 धावा, अशा एकंदरीत 2 षटकामध्ये 30 धावा आल्या होत्या आणि एक फलंदाज बाद झाला होता. षटक क्रमांक 3 करता अक्षय आले. आतापर्यंत 2 चेंडू टाकले आणि 1 धाव खर्ची केली आहे. पुढचा बॉल, 4 चेंडू शिल्लक. यावेळेस अजमल पठाण नाम तो सुना होगा. आणखी एक जबरदस्त शानदार दिमागेदार षटकार, 6 धावा. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. इनसाइड द आउट, अगदी समोरच्या दिशेने 6 धावा करता अजमल पठाण यांच्या बॅट मधून. हा देखील एक तडाखेबाज फलंदाज. आणखीन एक चांगला फटका डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका केलेत. अनिकेत आहेत, फिल्डिंग करतायत. चेंडू होतोय फरार. आणखीन एक येतोय चौकार, 4 धावा. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 या आकड्यावरती. 41 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. करंजकोल संघ अंतिम षटक सुरू असताना आपण पाहताय. पुढचा बॉल अक्षय यांचा. हाफ ट्रॅकर त्याला आडव्या बॅटने खेळलेत ऑन साइडला. दूरवरून क्षेत्ररक्षकाला 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होत आहे. हरीशने थांबवलंय. आणखीन 1 धाव जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्याचा विचार केला, धावसंख्या 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. जिथे आपण पाहता अजमल खेळतात 5 चेंडू आणि 13 धावा. त्यानंतर हरीश खेळतायत 7 चेंडू आणि 12 धावा, असं एकंदरीत समीकरण पाहायला मिळते. तिथे पहिलं बॅटिंग करताना सलमान काजी यांच्या बॅट मधून देखील जबरदस्त इनिंग पाहायला मिळाली. 17 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या. हाफ ट्रॅकर त्याला आडव्या बॅटने खेळलेत ऑन साइडला. तिथे आपण पाहता विशाल कांबळे थोडेसे फंबलिंग झाले आणि 1 धाव. एका धावेने 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. धावा झालेत 43. नक्कीच आपण पाहिलं तर जय गणेश स्पोर्टचे मालक, जय गणेश स्पोर्टचे मालक आमचे मित्र मयुरेश यांच्या माध्यमातून या स्पर्धेची रील्स देखील बनवण्यात आली आहे. आणि ती रील्स देखील आपण संध्याकाळी त्यांच्या इंस्टाग्राम आयडी वरती पाहायला मिळेल. या संपूर्ण स्पर्धेची रील्स देखील त्यांनी बनवली आहे आणि त्यासाठी माहीर आहेत. आणि आपण पाहिलं तर ते त्यांच्या माध्यमातून अगदीच मोठमोठे इव्हेंट असतील, लग्नाचे कार्यक्रम असतील, बर्थडे वाढदिवसाचे कार्यक्रम असतील, असे कार्यक्रम देखील ते फोटो आणि फोटो शूट करत असतात, व्हिडिओ देखील करत असतात. देखील कुणाला एक रील स्टार म्हणून की त्यांना पाहायला जात आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची संपूर्ण रील्स देखील बनवत आले. संध्याकाळी त्यांच्या जय गणेश स्पोर्ट्स या इंस्टाग्राम आयडी वरती ही रील्स आपल्याला पाहायला मिळेल. यंग स्टार कुसगाव आयोजित नामदार चषक 2026 आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ब गटातील सामना क्रमांक 2 आपण पाहताय. जिथे बॅटिंग करताना टीम यंग स्टार कुसगाव संघाने धावा केल्यात 43 आणि 44 धावांचा टार्गेट सेट केला आहे. 18 चेंडू आणि 44 धावांचा
पाठला करत असताना आघाडीची जोडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आहे. माडचे कृष्णा सातपुते मंडळात संबोधतात अर्थात राहुल कांबळे, त्यानंतर द हेलिकॉप्टर बॉय ऑफ करंजकोल अर्थात विशाल कांबळे अशी आघाडीची जोडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विशाल कांबळे अशी दोन भावांची जोडी राहुल कांबळे आणि विशाल कांबळे दोन बंधू मैदानाच्या दाखल झालेत. या दोन्ही बंधूंची चर्चा सातत्याने आपण महाड तालुक्यात होताना पाहायला मिळाली आहे. बरेचदा क्रिकेट मध्ये त्यांचं देखील वर्चस्व राहिलंय. यांनी देखील आपल्या या दोन्ही बंधूंची जोडी देखील आपल्या महाड तालुक्यामध्ये आपल्या नावाची डंका आणि छाप सोडली आहे. अशी ही दोन भावांची जोडी. स्ट्राईक एंडला आपण पाहता राहुल कांबळे, नॉन स्ट्राईक एंडला विशाल कांबळे असे दोन दिग्गज मोठे बॅटर्स मैदानात दाखल झालेत. तिथे 18 चेंडू आणि 44 धावा असताना गोलंदाजवर गोलंदाज टीम यंगस्टार कसगाव संघाकडून अमान दाखल होत आहेत. शमील जमाने कुठे असेल तर संपर्क साधा. शमील जमाने आमचे कॉमेंटेटर जमाने सर देखील त्यांचे नाव आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. ते देखील स्पर्धा पाहत असतील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या नामदार चषकामध्ये जमाने सर यांचं देखील हार्दिक स्वागत. जाऊया तिथे मैदानाच्या आतमध्ये जिथे 44 धावांचा टार्गेट सेट केला आहे. 18 चेंडू आणि 44 धावा. स्ट्राईक एंडला बॅटर माडचे कृष्णा सातपुते मंडळ संबोधत जातात राहुल कांबळे, नॉन स्ट्राईक एंडला विशाल कांबळे, विंटाईकवर गोलंदाज अम्मान. मेन पंच कादिर आपण पाहताय. मॅच मध्ये सुरुवात पहिला चेंडू असेल या इनिंगचा. फुल टॉस त्याच्यावर आक्रमण केलं गेलंय. विनायक आहेत, गोल्डन डकचा शिकार. 0 आकड्यावरती परतावा लागतंय राहुल कांबळेंना. बडी मछली जाल में फसी, मोठा मासा गळाला लावलाय. गोल्डन डक ची विकेट आली आहे. 0 आकड्यावरती परतावा लागलाय. मॅन फॉर्म करंजकोल अर्थात राहुल कांबळेंना. विकेटचं पहिलं पतंग, विकेट क्रमांक पहिला राहुल कांबळे मैदानाच्या बाहेर. मोठी सफलता, मोठा विकेट, मोठा फलंदाज बाद होताना आपण पाहताय. ज्या बॅटरवरती पूर्ण टीम करंजकोलची आकांक्षा असते आणि असे बॅटर मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहताय. न्यू बॅटर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले आपण पाहताय ऋषी, त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले आपण नितेश कोंडालकर यांना देखील आपण करंजकोल संघाकडून खेळताना पाहायला मिळतात. परंतु आज या स्पर्धेत आले नाहीयेत, परंतु ऋषी आहेत, महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. आपण ऋषी यांना आपण पाहतोय. न्यू बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. जिथे षटक टाकत असताना पहिलं षटक थोडंसं त्यांचं मागणं ठरलं होतं. 20 धावांचं जे षटक होतं. आता बॅटिंग करायची आहे. जिथे समीकरण पाहिलं तर येणारे 17 चेंडू आणि 44 धावा असं एकंदरीत समीकरण असेल. पंचांना विनंती जरा फाईट घ्या. आणखीन सामने आपल्याला खेळवायचे आहेत. संध्याकाळचं सावट आणि संध्याकाळचं सत्र इथे सुरू होत आहे. पुन्हा एकदा जय गणेश स्पोर्टच्या माध्यमातून जुडला गेला प्रेक्षक वर्ग, या सर्व प्रेक्षक वर्गाचे देखील हार्दिक स्वागत असेल. पुढचा बॉल फुल टॉस आणि त्यावरती आक्रमण. हा चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. षटकार साधावा. साधावा षटकार आलाय आणि या इनिंगचा पहिला षटकार ऋषी यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू, त्यावरती आक्रमण केलं गेलं 6 धावांकरता. पुढचा बॉल पुन्हा एकदा अम्मान सज्ज होत आहेत.
यावेळेस ट्रॅकर आपण पाहताय समोरच फटका खेळलेत, एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, थांबवले. एका धावेवरती आपण पाहताय एका धावेने धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या 7 या कड्यावरती जाऊन पोहोचली आहे. गटातून आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलला दाखल होणार संघ समीर 11 वरण संघ हा दाखल झाला. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर अगदीच ऑन साइडला सर्कल यार्ड मध्ये आपण पाहताय डीप शॉर्ट मिड विकेट मध्ये अगदीच हरीश आहेत फिल्डिंग करताना. आणखीन एक धाव, धाव फलक 1 ने पुढे जाईल. धाव संख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे, जिथे 44 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट असताना आतापर्यंत 8 धावा इथे होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल अम्मान पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऋषी ओहो यावेळेस उडवायचा होता, अगदीच बॅटरी बॉलचा संपर्क झाला नाहीये. समरिंग डिलिव्हरी आपण पाहताय ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळते. अगदी टप्पा पडल्यानंतर मोठा फटका समोरच्या केलायचा होता, संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली आहे. कमबॅक देखील केलंय आपण पाहताय. अम्मान याने धाव फलक स्थिर आहे 8 या आकड्यावरती. 8 डाबा षटक क्रमांक पहिला सुरू असताना आतापर्यंत चेंडू झाले 4. पुढचा बॉल ट्रॅकर पुन्हा एकदा पुल करायचा होता, लकीली अनसक्सेसफुल राहिलाय. आणखीन एक चेंडू डॉट बॉल. सरफराज पठाण यांचा मोबाईल कोणाकडे असेल तर आणून द्यायचा आहे. आमचे नासिर साहेब हे देखील दाखल झाले संध्याकाळच्या सत्रामध्ये सामने पाहण्यासाठी. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि षटक क्रमांक 1 संपतय. 1 षटकांत आपण पाहिलं तर करंजकोट संघाच्या धावा झाल्या, जिथे 1 फलंदाज बाद. धाव संख्या 8, येणारे 12 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजमल पठाण दाखल होत आहेत. 12 चेंडू आणि 36 धावा. गोलंदाजीवर गोलंदाज अजमल पठाण, जर्सी नंबर 18. अर्थात ती जर्सी आपण पाहिली तर कोणाची असेल, विराट कोहली यांची ती जर्सी 18 मागे जर्सी नंबर 18 नंबरचं कारण आणि त्याच्यामध्ये एक इतिहास लपलाय, तो देखील इतिहास तुम्हाला या चेंडू नंतर सांगेन. ओहो पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्वीप करायचा होता, संपर्क झाला नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहता अगदीच कामला संघ आणि तुडी संघ यानंतर सेकंड राऊंडचा सामना असेल टॉस साठी. या पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टू टॉल वसूल केलाय. अगदीच घुटना टेक फटका आपण पाहताय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलाय विशाल कांबळे यांच्या बॅट मधून. खणखणी षटकार, साधावा. काय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहता अगदीच फुल टॉस लोअर आणि त्यावरती घुटना टेक आणि विशाल कांबळे का षटकार एक फटका पाहायला मिळाला. 6 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. आपण पाहिलं तर मसला या संघासमोर सामना झाला होता. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना विशाल कांबळे होते, नईम दारेकर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज होते. 6 चेंडू आणि 25 धावा असताना लगातार 4 चेंडूवरती 4 षटकार मारून आपल्या टीमला सामना जिंकून दिला होता. तोच खेळाडू आपण पाहताय स्ट्राईक एंडला विशाल कांबळे. हो उडवलाय, मिस टाइम चेंडू फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेत परंतु चुकी केली आहे. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण झाली. आउट आहे का, माफ करा. आणि परतावं लागले डेंजर, महत्वाची विकेट. विकेट क्रमांक 2 विशाल कांबळे मैदानाच्या बाहेर. मागच्या मॅच मध्ये देखील रनआउटच्या स्वरूपात परताव लागलं होतं. या मॅच मध्ये देखील ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय डायरेक्ट हिट झाली आणि इथे परताव लागले. विकेटचं पतंग. विकेट क्रमांक 2 विशाल इथे मैदानाच्या बाहेर. दोन्ही बाबांची जोडी आता इथे मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहताय. 4 ते महत्वाचा फटका. न्यू बॅटर आपण अभि गोलांबडे दाखल होत आहेत.
हे देखील आणखीन एक सुपरस्टार आहेत, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची ताकद देखील आहे. धावांचा विचार केला, धावसंख्या 15, या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झालेत. आपण पाहता यंग स्टार कुसगाव आयोजित नामदार चषक, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठजी गोगाले साहेब यांच्या कार्याला सलाम देणारी ही स्पर्धा नामदार चषक 2026. चला टॉस साठी यायचं आहे. टीम तुडील आणि कामला संघ, रायझिंग स्टार कामला, टॉस साठी या. स्ट्राइक एंडला न्यू बॅटर अभि गोलामडे दाखल झाले. हो, या वेळेस अभि कामल्या गोलामडे आले, चेंडू हवेमध्ये आणि थोडासा नैसर्गिक अडथळा आणि या 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्यात विचार केला, धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 17 धावा. षटक क्रमांक दुसरा सुरू असताना आपण पाहताय अजमल पठाण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहताय आपण, अगदीच खूप उंच चेंडू हवेमध्ये गेला होता आणि थोडासा नैसर्गिक अडथळा पाहायला मिळाला. हो, या वेळेस बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंच कादिर सर यांनी दंडित केला. व्हाईट बॉल. आणखीन एक अवंत स्वरूपाची धाव जोडली जाईल. धाव संख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तिथे 44 धावांचा टार्गेट असताना आतापर्यंत धावा झाल्यात 18. 8 चेंडू आणि 26 धावांचा असं लक्ष असेल. हो, या वेळेस चांगला फटका अगदी समोर खेळले तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर आहे, थोडेसे फंबलिंग झालेत. 1 धाव. दुसरा धावेचा प्रयत्न. आणखीन 2 धावा. धाव संख्या 2 ने वाढती आहे. धाव संख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. शेवटचे 7 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 24 धावा. जय गणेश स्पोर्ट्स फुल टोल आणि फुल टू टोल अगदीच आमच्या समोरच्या कक्षाला सलामी देणारा हँडसम सो ब्युटिफुल षटकार 6 धावा. अभि गोलामडे ऑन फायर, ब्रँडे षटकार 6 धावा. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला अभि गोलामडे यांच्या बॅट मधून. अगदीच खूप लांबीचा षटकार आलाय आणि 2 षटक संपलेत. षटक क्रमांक 2 संपले. धावा झाल्यात 26 आणि शेवटचे 7 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज असेल. 7 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाज कोणता असेल पाहायचा. टीम यंगस्टार कुसगाव संघाचा. जरा फाट घ्या, घाई करा. पंचांना विनंती आहे, जास्तीचा वेळ खर्च करून देऊ नका. आपल्याला सामने केल्याचे आहेत, पुढचे सामने केल्याचे आहेत. शेवटचे 7 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाज नईम दाखल होत आहे. स्ट्राइक एंडला ऋषी आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले आपण ऋषी यांना पाहतोय. स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला अभि गोलामडे त्यांच्या बॅट मधून षटकार आलाय. पहिला चेंडू समोरच्या दिशेने सलमान गाजी होते, कोणतीही चुकी करत नाहीयेत. विकेटचं पतंग. आणखीन एक फलंदाज बाद. फलंदाज क्रमांक 3 ऋषी बॅक टू द पेव्हिलियन. 3रा आदरा बसला टीम करंजकोट संघाला. आता होणारा सामना तुरील विरुद्ध रायझिंग स्टार कामला. चला नाणेफेकी करून घ्यायचे मनसूर पठाण. चला स्पीड अप घ्या. न्यू बॅटर अक्षय दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहता अक्षय यांना 5 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. हो, हा चेंडू अगदीच ऑफस्टमच्या खूपच बाहेर राहिला. पंच कादिर सरांनी दंडित केला. व्हाईट बॉल चा इशारा आलाय.
आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका. लोक डासलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावर असे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. कोणती टीम इतिहास घडवेल हे देखील पाहायचं आहे. आणि इथे डावच्या स्वरूपात परतावे लागेल. चेंडू डॉट बॉल असेल आणि व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल असेल आणि फलंदाज बाद होईल. अक्षय बाद झालाय. फलंदाज क्रमांक 4 इथे बाद होताना आपण पाहतोय अक्षय यांना. पाहिलं तर स्ट्राईक एंडला अभि येत आहेत. आता इथून पुढे 6 चेंडू असतील, 5 चेंडू असतील आणि 16 धाब्यांची गरज असेल. 5 न्यू बॅटर सोहम दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सोहम यांना आपण पाहतोय जिथे 5 चेंडू शिल्लक राहिलेत आणि धावा करचे 16. असं एकंदरीत समीकरण आहे. स्ट्राईक एंडला अभि त्यांच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय. त्या फटक्याने त्यांचा आत्मविश्वास देखील वाढलाय. यावेळेस लॉफ्ट केलाय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. हा देखील आलाय. षटकार 6 धावा. अभि गोलामडे खऱ्यानंतर पाहतोय काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. समीकरण बदललंय. शेवटचे 4 चेंडू असतील आणि 10 धाब्यांची गरज असेल. 4 चेंडू आणि 10 धावा असं एकंदरीत समीकरण आलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस उडवलाय. अगदीच आपण पाहताय चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे आलाय. चौकार 4 धावा. तर समीकरण बदललंय. समीकरण आपण पाहिलं तर शेवटचे 3 चेंडू असतील आणि 6 धाव्यांची गरज असेल. 3 चेंडू आणि 6 धावा. जितकी चांगली बॅटिंग आपण अभि गोलामडे यांची पाहायला मिळाली. त्यांच्या बॅट मधून 2 षटकार 2 चौकार आले. पुढचा बॉल फुल टॉस अगदी स्वीप केलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आलाय चौकार 4 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज असेल. चला नाणेफेकी करून घ्यायचे. मनसूर पठाण चला आता होणारा याच्यानंतर होणारा सामना रायझिंग स्टार कामला विरुद्ध तुरील चा नाणेफेकी करून घ्यायचे मनसूरभाई पठाण. चला मॅच चालू ठेवायची. आणि हेड आलाय आणि तुरील संघ चांगला फटका गेले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे होतोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील इथे पूर्ण झाली आणि विजय होतोय टीम करंजकोट संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराजय संघाचे आभार. एक अच्छा मुकाबला जरूर देखने मिला. रमीजा 11 करोस्कल बनाम यंग स्टार कुसगांव के बीच में, जिसमें ये मुकाबला जीते रमीजा 11 कुसगांव टीम. चला तुरील आपला निर्णय करवायचा. गोलंदाजी घेतली. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. चला स्पीडअप घ्यायचे, फास्ट घ्यायचे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मॅन फ्रॉम करंजकोट अर्थात अभि गोलामडे ठरले. 7 चेंडू आणि 26 धावांची पारी. एक जबरदस्त इनिंग आणि आपल्या टीमला सामना जिंकून दिलाय. ते ठरले अभि गोलामडे. आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा अभि गोलामडे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच चला मनसूरभाई पठाण यायचंय. आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक द्यायचंय अभि गोलामडे. चला यायचंय. 7 चेंडू आणि 26 धावा, 2 षटकार 2 चौकार. एक जबरदस्त इनिंग
त्यांच्या चला. बॅट मधून पाहायला मिळाली. अभि गोलमरे चला स्पीड अप घ्यायचंय आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारायचंय. पाहुणे सुद्धा इथे वाट पाहतायत मनसूरभाई पठाण आणि तसंच तुरील चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे तुरील. चला पंच जायचंय. अभि गोलमरे अप्रतिम फलंदाजी राहिले आपल्या माध्यमातून मनसूरभाई पठाण यांच्या माध्यमातून. चला कॅमेरामॅन फोकस करायचे. अभि धावा जास्त आणि चेंडू कमी होतं काय मनामध्ये दडपण होतं. दडपण म्हटलं तर बॉल रोल झाला होता कारण की मी रोल जास्त बॉल षटकार किंवा चौकार मारण्याची कॅपॅसिटी आहे म्हणून जेवढी स्ट्राईक माझ्याकडे राहील तेवढे मला माहित होतं की मी 20 ते 25 धावा मारू शकतो. आणि खेळपट्टीबद्दल काय सांगशील जो डबल आपल्याला बाउन्स दिसतोय त्या खेळपट्टीमध्ये त्याच्याबद्दल काय सांगशील. मला असं वाटतं आम्ही गेले 5-10 वर्ष या ठिकाणी आम्ही खेळतोय. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी चांगल्या पद्धतीची विकेट आणि चांगलं आयोजन कुसगाव यांच्या मार्फत झालेले त्यांना देखील माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असते. आणि विकेटचा विचार केला तर चांगली पद्धतीची विकेट आणि मातीची विकेट केलेली आहे. खराब सुद्धा झालेली नाही आजच्या दिवसभरात चांगली विकेट आहे आणि चांगली मेहनत घेतलेली आहे. तर हे होते अभि गोलमरे कॉंग्रॅच्युलेशन अतिशय उत्कृष्ट खेळ झाला त्यांच्या माध्यमातून 5 चेंडू आणि 26 धावा काय फलंदाजी केली अभिने. चला सामन्याकडे बोलूया. चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे फलंदाज पाठवायचंय. चला रायझिंग स्टार कामला स्पीड अप घ्यायचंय आपल्यासाठी डगआउट आहे. चला डगआउट खाली करून घ्यायचंय. चला रायझिंग स्टार कामला स्पीड अप घ्यायचा यंगस्टर कुसगाव संघ. चला आपण स्टेजच्या उजव्या बाजूला यायचंय. चला बॅक साईडला यायचं आपण सर्वांनी. तसंच लगेच फलंदाज पाठवायचं रायझिंग स्टार कामला कैफ आणि सैफची जोडी. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलूया तिथं. तर धन्यवाद. आपण टॉस बॉक्स मध्ये पाहिल्यात मुजीब सर यांना तिथे टॉस केला गेला. यानंतरचा एका अभि कोलामडे जमलेत मॅन ऑफ द मॅच. तर आपण पाहताय नामदार चषक 2026 आणि दिवस पहिला. तर अशाच घडामोडी आणि ऐकूया करूया आवाजामध्ये बदल ऐकूया द व्हॉइस ऑफ कुवेत अर्थात मुजीब यांचा. धन्यवाद. चला पंच स्पीड